2 तास चर्चा झाली। या बैठकीत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसोबतच काही मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी घ्या अशी मागणी शिंदेंनी केली। तर शिवसेनेला मंत्रिमंडळात कुठली खाती अपेक्षित आहेत यावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळते। मंत्रिमंडळातील सदस्यांच्या नावासह गृहमंत्रीपदाबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। दरम्यान गृह खातं सोडून इतर खाती घ्यायचा सूर फडणवीसांनी आवळला। बघा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत मोजक्या मंत्र्यांचा शपथविधी घ्या अशी मागणी आहे शिंदेंची। आणि शिवसेनेला मंत्रिमंडळात कुठली खाती अपेक्षित आहेत यावर देखील फडणवीसांनी चर्चा केली। शिवसेनेचे कोण संभाव्य मंत्री असू शकतात याबाबतही चर्चा केली। आणि गृह खातं सोडून इतर खाती घ्या असा फडणवीसांचा सूर होता। वरिष्ठांशी चर्चा करून कळवणार असा फडणवीसांचा आता शिंदेना निरोप आहे। आपण अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्या सोबत आहेत। सुनील, शिंदे फडणवीस बैठकीतली इनसाइट स्टोरी आपण पाहिली। शिंदे थोडी नरमाईची भूमिका घेणार का याबाबत उत्सुकता आहे, काय सांगशील? खरं तर जवळपास 1 ते 1.5 तास ही बैठक चालली आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं तर 3 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली। कारण की उद्या शपथविधी होतोय, पण या शपथविधीमध्ये जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांमध्ये कोण कोण सहभागी होईल, कारण की सांगितलं जातं की फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हेच यामध्ये सहभागी होतील। तर एकनाथ शिंदे यांची जी मागणी आहे की कारण की संभाव्य मंत्री जे आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा चर्चा केली जाईल अशा पद्धतीची त्यांची मागणी आहे। त्याचबरोबर जी नावं आहेत शिवसेनेकडून, जी नावं शिंदे गटाकडून सांगितली जातात त्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा केली गेली। आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की या संदर्भात फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आलं की या संदर्भात वरिष्ठ पातळीवरती चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल। आणि महत्त्वाची गोष्ट आहे की उद्या उपमुख्यमंत्रीपद ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी स्वीकारणार की नाही याबाबत शंका होती, त्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सूत्रांकडून समजतंय। म्हणजे 3-4 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती ही बैठक झालेली आहे। वर्षा बंगल्यावरती ज्या ठिकाणी आता एकनाथ शिंदे आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचे सुद्धा वेगवेगळे नेते उपस्थित आहेत, संभाव्य मंत्री आहेत, पण त्यांना संभाव्य मंत्र्यांच्या नावांच्या संदर्भात आणि त्याचबरोबर त्यांच्या खात्यांच्या संदर्भात या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे। सुनील, वेळोवेळी तुमच्याकडे आम्ही माहिती घेत राहू, तुर्तास तुम्ही जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आता गृह खात्यावरून घोडं अडलेलंच आहे। शिंदे आता काय भूमिका